कोणती फाईल आहे, असं काय आहे त्या नेमकं त्या फाईलमध्ये, आणि असे कोणते वाद आहेत जे एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प मध्ये होताना दिसत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय तो. नमस्कार मित्र हो, मी किशोर पवार. आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा वाद. एक अशी फाईल ज्या फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं भविष्य, त्यांचं राष्ट्राध्यक्ष पदाचं खऱ्या अर्थानं ते पद राहणार की नाही राहणार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करूया. आजचा विषय एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा वाद विवाद आणि ती फाईल. एकेकाळी एलन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक होते. ते प्रचार सभांमध्ये सुद्धा उपस्थित नव्हते, तर त्यांच्या विजयाच्या आनंदात सुद्धा नाचताना सुद्धा दिसले होते. पण आज हेच एलन मस्क ट्रम्प यांच्यावरती जोरदार टीका करताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती मस्क यांनी ट्रम्प यांना अक्षरशः त्यांच्या धज्जे उडवले आहेत. आणि गोष्ट इतकी टोकाला गेली की मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरती महाभियोग चालवण्याची धमकी त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वप्रथम प्रश्न हा आहे की मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये तू मी पर्यंत ही गोष्ट पोहोचली कशी? ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सरकारने इलेक्ट्रिक वाहन कोणचे आहे तर टेस्ला कंपनीचे खरेदी नियमांमध्ये कपात केल्यापासून मस्क यांची चिडचिड सुरू झालेली आहे. Mr. President, Elon Musk in a television interview criticized the one beautiful bill, saying he was disappointed it didn't cut enough, essentially, that it undercut the Doge efforts. What's your reaction to that? Well, the reaction's a lot of things. Number one, we have to get a lot of votes. We can't be cutting. We need to get a lot of support, and we have a lot of support. We had to get it through the House. The House was. We have no Democrats. If it's up to the Democrats, they'll take the 65% increase. If that doesn't get approved, this country is going to have a 65% increase in taxes and lots of other problems, big problems, almost bigger than that. But we'll have a 65% increase as opposed to the largest tax cut in the history of our country. We will be negotiating that bill, and I'm not happy about certain aspects of it, but I'm thrilled by other aspects of it. That's the way they go. It's very big. It's the big, beautiful bill. त्यांनी एलन मस्क यांना अनेक वेळा मदत केली, पण आता मस्क त्यांच्यावरच उलटले आहेत असा आरोप या ठिकाणी ट्रम्प यांनी मस्कवरती केलेला आहे. एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने ट्विट्स उकरून काढलेले आहेत आणि त्यांच्यावरती आरोपांचा भडीमार केलेला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांना एहसान फरामोश सुद्धा म्हटलेलं आहे आणि ते असं म्हणतात, मी जर नसतो ट्रम्प हे जिंकू शकले नसते, निवडणुकीत हरले असते. आणि सोशल मीडियावरती मस्क यांच्या एकामागून एक हल्ल्यांमुळे ट्रम्प बॅकफुटवर गेले. आपल्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर मस्क यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प काय म्हणतात बघा, ते म्हणतात की मी इलेक्ट्रिक व्हेकल्स संबंधित जो काही कायदा होता तो मागे घेतला, म्हणून मस्क हे भडकले. इतकंच नाही तर त्यांनी मस्कच्या कंपनीला जे काही मिळणाऱ्या सबसिडी आहेत त्या सुद्धा बंद करण्याचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हे सर्व असतानाच गुरुवारी मस्क यांनी बघा, एलन मस्कची भूमिका फार महत्वाची या ठिकाणी. एलन मस्क यांनी एक स्फोटक आरोप केला आहे. ट्रम्प यांचं नाव एपस्टीन फाईल्स मध्ये आहे. आता एपस्टीन फाईल आहे काय? एलन मस्क यांचा दावा आहे की ट्रम्प यांचं नाव असल्यामुळेच एपस्टीन प्रकरणाची फाईल आजही सार्वजनिक केलेली नाही, ती सार्वजनिक केली जात नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेशरमुळे, दबावामुळेच ती फाईलला ओपन करता येत नाही. पुन्हा प्रश्न तयार होतो, एपस्टीन काय आहे किंवा एपस्टीन कोण होता? हे समजण्यासाठी आपल्याला जेफ्री एपस्टीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. तो असं म्हणतो की एक बाल लैंगिक गुन्हेगार होता.
एपिस्टीन कोण होता? जेफ्री एपिस्टीन हा बाललिंग गुन्हेगार होता, जो अनेक व्हीआयपी व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवण्याच्या प्रकरणात अडकलेला होता. त्याच्यावरती न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि खासगी बेटांमध्ये मुलींना जबरदस्तीने नेऊन व्हीआयपी लोकांना सेवा देण्याचं त्याच्यावरती आरोप होते. पुण्यावरती जेफ्री एपिस्टीन 2019 मध्ये जेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आता त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, पुन्हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. एपिस्टीन फाईल म्हणजे काय? पुन्हा प्रश्न तयार होतो की एपिस्टीन फाईल म्हणजे काय? एपिस्टीन कडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काही संपर्क यादी होती, कॉल रेकॉर्ड्स होते, काही व्हिडिओज होते आणि मोठ्या व्यक्तींची नावं होती. या सगळ्यांना एकत्रितपणे एपिस्टीन फाईल्स असं म्हणतात. तो जो बंच आहे सगळ्या पुराव्यांचा, त्याला एपिस्टीन फाईल्स असं म्हणतात. या एपिस्टीन कडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये संपर्क यादी, कॉल रेकॉर्ड्स, व्हिडिओज आणि मोठ्या व्यक्तींची नावं होती. या सगळ्याला एकत्रितपणे एपिस्टीन फाईल्स असं म्हणतात. म्हणजे सगळे पुरावे एका फाईलमध्ये जमा केलेले, त्या फाईललाच नाव देण्यात आलं एपिस्टीन फाईल्स. एपिस्टीन नाव काय आहे? तर जेफ्री एपिस्टीन या व्यक्तीच्या नावावरून एपिस्टीन फाईल झालेला आहे ना. या फाईलमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावं होती, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, मायकल जॅक्सन, हार्वे वाइनस्टीन आणि इतर अनेक राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. यापुढे एलोन मस्क असं म्हणतात की ट्रम्प यांनी 1993 ते 1997 दरम्यान एपिस्टीनच्या खासगी जेट, त्याच्यामध्ये लोलिटा एक्सप्रेस, बघा एलोन मस्क हे खुलासा करतात. एलोन मस्क या ठिकाणी खुलासा करतात. ते म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 पासून ते 1997 पर्यंत एपिस्टीनच्या त्याचं एक प्रायव्हेट जेट होतं, त्या जेटमध्ये त्याचं नाव आहे लोलिटा एक्सप्रेस. त्या लोलिटा एक्सप्रेसमधून त्याने 7 वेळा प्रवास केला. या प्रवासात ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी आणि एपिस्टीन. ट्रम्प यांनी 2002 मध्ये एका मुलाखतीत सुद्धा एपिस्टीनला शानदार माणूस म्हणून संबोधले होते. आता शानदार कशामुळे म्हटलेलं आहे पुन्हा प्रश्न निर्माण होतो बरं का. मात्र जेव्हा आरोप समोर आले तेव्हा त्यांनी जेव्हा राजाला आपलं पद टिकवायचं असतं तेव्हा तो खेळी करत असतो, षडयंत्र करत असतो. आणि इथं असंच होताना दिसते. ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष पद असताना एपिस्टीनने जेलमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर 2025 मध्ये एपिस्टीन विरोधात खुलासे करणारी एक महिला. The family of Virginia Giuffre, she's the woman who accused Jeffrey Epstein of trafficking her for Prince Andrew when she was a minor, says she has died by suicide. Giuffre filed civil lawsuits against Epstein, convicted sex offender who later died himself, and Prince Andrew, who has denied the allegations. We always want to mention, if you are struggling with mental health distress or including thoughts of suicide. हिने आत्महत्या केली. म्हणजे या फाईलशी संबंधित जी लोक होती ना ती या ठिकाणी संपताना दिसतात आपल्याला. तिने स्वतः सांगितलं होतं की ती ट्रम्प यांना अनेकदा भेटली होती एपिस्टीनच्याच ओळखीने. अजून बरेच ट्विस्ट बाकी आहेत. तर एवढंच नव्हे तर एलोन मस्क यांनी ट्रम्पचा एक जुना व्हिडिओ सुद्धा एक्सवर शेअर केला. तिथे ट्रम्प पार्टीमध्ये अनेक महिलांसोबत त्या ठिकाणी दिसत आहेत. ट्रम्प आणि एलोन मस्क यांचा जो काही वाद आहे, या वादाचं मोठं रूपांतर होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरे तथ्य पुढे अजून येईलच. हा राजकीय खेळ आहे असा या ठिकाणी प्रश्न पडतो. याचं उत्तर लवकरच मिळेल सर्वांना. या संघर्षामधून कोण जिंकेल, कोण हरेल, कोणाचं पद राहील, कोणाचं पद जाईल, असे प्रश्न खऱ्या अर्थानं उपस्थित होतात. ट्रम्प यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येईल का असा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठा उभा राहतो. पहा, विचार करा आणि पुढील व्हिडिओसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा. इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.